मग काय मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागतच आहे. आज काढल्याला आम्हाला वर्गातनं बाहेर बाहेर काढल्यानंतर आम्ही आलतो वर आल्यानंतर आम्ही बसलो एव्ही रूममध्ये. एव्ही रूममध्ये पोरं पोरे बसलेलं सगळे. एव्ही रूमची स्वच्छता चालू होती. आमच्या कॉलेजमध्ये लय स्वच्छता असते मित्रांनो. मग स्वच्छता झाली सगळ्या एव्ही रूमची. बसलो मग आम्ही टाईटमध्ये बसल्यानंतर मॅडम आल्या. मॅडम दिलं मग जरा वर्क. आम्ही बसलो मग लिहित बसल्यानंतर आम्हाला आठवण आली मस्ती मजा करायची. मस्ती मजा करावी म्हणलं, पण लिहून झालं. आता लिहून झाल्यानंतर करावी म्हणलं. लिहून झालं आपलं आता. मग काय आमचा सिअर बसलेला गेम खेळत. ती काय अभ्यास बिन करत नव्हता आणि पोरं बिन घर बसवत नव्हता. बसला गेम खेळत नाही. बसलेला जे ती फुटकी खुर्ची घेऊन पोरांना बसवायला, ते पोरं पडते ते खाली फुटक्या खुर्ची बसून, त्यामुळं बसलेलं तिथं पोरांना बसवायला. मग आलो आम्ही जागामध्ये मजा मस्ती करायला. मग सगळेच होतो आम्ही. धवलदादा ही सगळे मित्र बसलेले. मग काय ना काय करत, एखादं बसलेलं मोबाईल चालत, एखादं बसलेला अभ्यास करत. पण कोणालाच काय कळत नव्हतं. पण मजा मस्ती चालूच होती आमची. थोडे इकडं जावंच तिकडं जावंच चालत होतं आमचं. ते झाल्यानंतर मग काय गेम खेळत बसली पोरं. पोरांना काय रस आलता काय माहीत. आज 5-6 जण एकदमच खेळत होती गेम. कस्टम लावलेलं काय की असंच वाटत होतं. रोहन दादा बघा मग कस्टममध्ये कसा खेळतोय तोंड वाकडं वाकडं करून. रोहनने आज जाळच केला काय की कस्टममध्ये जिंकला काय की. लयच आनंदी होता आज रोहन. आणि खेळत तर लयच मस्त होता. लांबनं दिसत होतं. त्यानंतर आम्ही आलतो वर्गाच्या बाहेर. वर्गाच्या बाहेर आल्यानंतर निसर्गरम्य वातावरण झालं आज कॉलेजचं. आणि सगळीकडलंच वातावरण झालं. काळं शुभ्र ढग झालं आणि हिरवीगार हवा चांगलीच दिसत होती. करमायला लागलं मित्रांनो आम्हाला आजकाल कॉलेजमध्ये लयच भारी वाटतंय आता आल्यानंतर. म्हणून बुडवत नाही एक बी दिवस कॉलेज. आलो मग कवठे महाकाळमध्ये जार संपल्याला जार भरण्यासाठी आलो. मग तिथलं कुत्रं भोकत होतं आमच्यावर. त्याचा घेतला शूट. ते झाल्यानंतर आम्ही रात्री मग मित्रांनो आम्ही कवठे फिरलो. जेवण ही झालं निवांतपैकी कवठे फिरत बसलो. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.